फोटो काढायचा आहे. काय वाटते गीतेश, पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे, अप्रतिम फलंदाजी केलीस, गोलंदाजीमध्ये 14 धावा पडल्या, परंतु फलंदाजी चांगली झाली, त्याच्याबद्दल काय म्हणशील? फलंदाजी पहिल्या ओव्हरला रन नव्हते आल्या, ओपनिंगला गेलेलो, पहिल्या ओव्हरमध्ये बॉलवर बॅट नव्हते येत, नंतर नंतर चांगले बॉल आले, नंतर बॉल चांगले दिसायला लागले, पिचवर रन झाले. आणि असं असताना पुढच्या सामन्यासाठी काय इनिशिएटिव्ह घेऊन उतरशील? स्कोर जास्त करू तेवढे जिंकायला चान्स जास्त होतील इथे. आणि गीतेश, सामना अक्षरशः जर पाहिलं तर गेला होता, 6 चेंडू 12 धावा किंवा 11 धावा मोठ्या नाही आहे त्या मैदानावर, आणि असं असताना तुम्ही तिथून सामना फिरवलात. तर असं असताना या परिस्थितीतून सामना तर निघालाय, परंतु पुढच्या सामन्यासाठी जर अशी परिस्थिती येते किंवा अशी परिस्थिती येऊच नाही याच्यासाठी संघाला काय संदेश देशील? संघाला देण्यापेक्षा मला पण माझ्या बॉलिंगवर पण थोडं लक्ष द्यायला लागेल आणि थोडा रन कमी देऊन खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, थँक्यू गीतेश. या ठिकाणी ठरलाय मॅन ऑफ द मॅचच्या मॅनकरी आपण या ठिकाणी अध्याय रुपेश राणे यांच्या माध्यमातून हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी गीतेशला देतोय. खूप खूप शुभेच्छा तुझ्या गीतेश, पुढच्या सामन्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे जातोय, जिथे आमचे मित्र भाईजान इम्रान बुखारी आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू यू भाईजान. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुनिए हमारे काबिल दोस्त वॉइस ऑफ रायगढ़ अलीबाग मल्यान से बिलोंग करने वाले वेदांत कंटक सर, आपका तहे दिल से आभार. तो दूसरा मैच एक तरफ है अथर्व 11 आवास वर्सेस एवेंजर आवास. ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल. अथर्व 11 आवास टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुसाफा लिया, दावती बल्लेबाजी करने के लिए एवेंजर आवास टीम को. तो प्रारंभिक जोड़ी मैदान पर गणेश मड़वी और उनका साथ देते हुए सुमित भगत. जरूर ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज है. जरूर पहली गेंद यहां पर वाइट करार करते हम देख रहे हैं एवेंजर आवास पुरस्कृत ध्रुवी और दृश्य इनके माध्यम से आयोजित की हुई ये टीम एवेंजर आवास पुरस्कृत. पहली गेंद थोड़ी सी खराब, मिराज गरत गेंदबाजी के लिए और ऑन साइड पे खेल दिया, फील्डर है वहां पर. जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्ट्राइक अपना अकाउंट ओपन करते हुए बैटर गणेश बड़वी. सुमित भगत को मौका दिया, स्कोर जा पहुंचा है 2 रन स्कोर कार्ड पर, पहला और प्रगति पर. इस बार अड़बेले से खेल दिया, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर है, फील्ड करेंगे संतो. तब तक 1 रन असली से मुकम्मल करते हुए 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 3 रन. संतोष कवले, संदेश कवले. इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश मिराज गरत, शानदार गेंदबाजी. मिराज गेंदबाजी करते हुए इस बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में रूम बनाने का मौका है. आउटफील्ड है फास्ट के यहां पर बल्लेबाज 2 रन असली से मुकम्मल, दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर ओमकार जी में बतलाते हुए 5 रन. गणेश मड़वी इनके लिए अपॉर्चुनिटी है यहां पर. संदेश जी कवले इनकी जानिब से छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज है. गणेश मड़वी इनके लिए अपॉर्चुनिटी है. 5 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार. ओहो, इस बार देखिए पावर जनरेट करने का प्रयास, फील्डर है वहां पर, और इस बार देखिए मोए शानदार कैच. ऐसा लगा गेंद सीमा पार होगी, पर इस बार बाबू ने शानदार कैच लपका. संतोष डीजे.
थैंक यू डीजे मास्टर, जरूर डीजे का भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. तयारीला लागा, सर्वांचा बाप येतोय. 19 फेब्रुआरी जरूर शिव जयंती होने वाली है और उसमें जरूर सभी मराठों का बाप जिसे कहा जाता है शिव छत्रपति. 19 फरवरी को जयंती है और जरूर डीजे अपने उनका याद हमें ताजा करते हुए यहाँ पर बल्लेबाज गणेश मडवी आउट होते हुए. न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर जयेश कौले. ये भी एक आर रेटर खिलाड़ी है. आज इनकी कसौटी होगी आवाज प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में, क्योंकि गणेश मडवी आउट होने के बाद पूरी पारी को संभालना होगा. बैटर सुमित भगत और जयेश कौले. मिराज का घरत अच्छी गेंदबाजी करते हुए हमें दिखाई दे रहे हैं. 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 1 विकेट के नुकसान पर. पहला और पावर प्ले का जारी. मैंडेटरी पावर प्ले में मिराज घरत. इस बार अच्छी गेंद देखिए, थोड़े से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, अपने आप को सेट करने का प्रयास. इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जब पहुंचे स्कोर कार्ड पर 6 रन. एक ओवर की समाप्ति के बाद 6 रन. काफी कंजूसी गेंदबाजी मिराज घरत यहां पर करते हुए टीम अथर्व 11 आवाज टीम की जानिब से. और देख रहे बल्लेबाजी करने वाली टीम एवेंजर आवाज पुरस्कृत ध्रुवीय दृश्य, इनके माध्यम से पुरस्कृत एवेंजर आवाज टीम को देख रहे हैं. पूरी जिम्मेदारी बैटर सुमित भगत और जयेश कौले इनके ऊपर होगी, क्योंकि पहले ओवर में जरूर 6 रन खर्च किए गेंदबाज मिराज घरत ने. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए अथर्व 11 आवाज टीम की जानिब से परेश आते हुए. परेश खैरे किस तरह की गेंदबाजी करेंगे. सेकेंड पावर प्ले 30 यार्ड सर्कल का यह मैदान. और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक हवा में खेलने की कोशिश, फील्डर डीप में है, फील्ड करने का प्रयास मिराज घरत वहां पर थे, कोई गलती नहीं यहां पर. और बड़ी मछली जाल में फंसे जयेश कौले. बैक टू द पवेलियन. डीजे थैंक यू डीजे मास्टर. हम देखिए यहां पर पहली गेंद के ऊपर जयेश कौले ने बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, लगभग कामयाब हुए, पर वहां पर फील्डर थे मिराज घरत, कोई गलती नहीं. ऑन साइड में कैच लपका और पहला कैच लपकने के बाद दूसरा झटका लगता हुआ टीम एवेंजर आवास टीम को यहां पर थोड़ा सा बैकफुट पर लाने का प्रयास करते हुए. न्यू बैटर मैदान पर प्रणय आते हुए. प्रणय राणे इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है, क्योंकि 2 प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं. सुमित भगत और प्रणय राणे के ऊपर पूरी जिम्मेदारी, जबकि परेश गेंदबाजी के लिए और पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए एक अच्छी शुरुआत यहां पर देते हुए अपने टीम के लिए. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो, किनारे बदल जाएंगे. और प्रणय राणे पहली गेंद का सामना करते मिड ऑन की दिशा में ढकेल दिया. वहां पर संतोष बाबू जब तक फील करेंगे 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए. 7 रन यहां पर साथ देना होगा. दोनों बैटर सुमित भगत और प्रणय राणे, ये दोनों बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी. इस बार देखिए बड़ा स्ट्रोक मिडॉन की दिशा में, काउ कॉर्नर में फील्डर थे, उनको चकमा देती भी गेंद 1 बाउंस सीमा पार. तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर ना कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा. थैंक यू डीजे मास्टर. सुमित भगत चेंडू नहीं भगत, पर गेंद को देखते हुए प्रहार किया, गेंद सीमा पार, चौकार चौके के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 11 रन. ओहो फिर से एक बार देखिए प्रणय राणे का प्रणय आज मैदान पर आता हुआ. बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार मस्तक पे दस्तक देने वाला यह षटकार.
थैंक यू डीजे मास्टर। जिस तरह से अलीबाग ने उखाड़ के सुमित भगत क्रिकेट के बाहुबली, आज ये सुमित भगत आवाज के बाहुबली बनकर मैदान पर रनों की बौछार करते हुए छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन। ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17 जरूर यहां पर खतरा निर्माण करते हुए सुमित भगत, चेंडू नहीं भगत पर जरूर प्रतिकार करते हुए गेंद को सीमा रेखा के पार भेजने में कामयाब। शानदार बल्लेबाजी। फिर से एक बार देखिए मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, शानदार 17 का खतरा, षटकार। थैंक यू डीजे माउली। देखिए यहां पर जिस तरह से मौका मिला बैटर सुमित भगत को, उन्होंने अपने प्रतिकार दिखलाने के जरूर यहां पर कामयाब। 23 रन 23 स्कोर कार्ड पर लगते हुए 17 का खतरा मंडराया गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए। शानदार बल्लेबाजी सुमित भगत, शानदार बल्लेबाजी करते हुए। वन टू गो, आखिरी गेंद इस ओवर की आना बाकी, जबकि दूसरा और पावर प्ले का रिस्ट्रिक्शन यहां पर चालू है। और सुमित भगत इस बार हो सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा, षटकार झुकेगा नहीं साला। डीजे थैंक यू डीजे मास्टर। ओमकार सर, ऐसा कहा जाता है पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है, थोड़ा धीरज रख और जोर लगा क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। पहले ओवर में 6 रन और उसके बाद क्या प्रतिकार किया है बैटर सुमित भगत, जिन्होंने इस मैच में शानदार बल्लेबाजी की और लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हुए 500 रुपए का कैश प्राइज प्राप्त किया है। बल्लेबाज सुमित भगत, सम्माननीय प्रमोद जी भगत सर, इनकी माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज, छक्कों के हैट्रिक लगाने वाले बैटर सुमित भगत के लिए तालियां बजाएं। पहली छक्कों के हैट्रिक और 500 रुपए का कैश प्राइज प्रमोद जी भगत सर, इनके माध्यम से प्राप्त करते हुए छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 29, यानी इस ओवर में 23 रन खर्च किए। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेंदबाज परेश इतना भागा कि लंगड़ा हो गया। पहले ओवर में 6 रन, दूसरे ओवर में 23, टोटल 29। फिर से एक बार तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए निजी दूसरा टीम की ओर से तीसरा मीरज घरत। इस बार अच्छी गेंद शॉट ऑन पुल करना चाहते थे, मिडल की दिशा में हल्के हाथों से प्लेसमेंट को हाथों से ढकेल दिया। बैटर सुमित भगत को मौका देते हुए यहां पर बैटर प्रणय राणे इस एक के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 30 रन स्कोर कार्ड पर, जबकि तीसरा और प्रगति पर 3 गेंदों पर 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज सुमित भगत आज क्रिकेट के आवाज के बाहुबली मैदान पर दिखाई देते हुए। ओहो, फिर से एक बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार बल्ले का और गेंद का कोई कॉन्टैक्ट नहीं, डॉट गेंद जाती हुई, जरूर प्रयास किया था घुटना टेक कर गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग में भेजने का प्रयास, पर एक शानदार गेंदबाज है मीरज घरत। अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी ने भी काफी पहचान बनाई है, वही मीरज गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर सुमित भगत। ओहो, इस बार सुमित भगत के स्लॉट में और उसे भेज दिया पार्किंग लॉट में। सासू मेली खोकुन षटकार मारलाय ठोकून। डीजे थैंक यू डीजे। चिमनी उडून नाही तर चेंडू उडून गेलाय, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार 36 रन स्कोर कार्ड पर सुमित भगत।
इस बार फिर से देखिए एलिवेशन देना चाहते थे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और सीधा फील्डर के हाथों में कैच गमाते हुए डीजे। थैंक यू डीजे। स्कोर रुका हुआ 36। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके। तीसरा आउट प्रगती पर आहे। सुमित भगतची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्या झाल्याच पाहिजे। ललकारी बल्लेबाजी की है, क्या शानदार बल्लेबाजी सुमित भगत, क्रिकेट के बाहुबली आज आवास के मैदान पर शानदार बल्लेबाजी की। यानंतर होणारा सामना ओवी 11 आवास वर्सेस श्रीशान ऋतुजा 11 रुद्रांश 11 साई आवास। दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय। ओवी 11 आवास विरुद्ध श्रीशान रुद्रांश 11 साई आवास। बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज कम ऑन टू टॉस बॉक्स। तो जरूर मिराज घरत ने यहाँ पर विकेट प्राप्त किए। बल्लेबाज सुमित भगत को वापसी का रास्ता दिखलाया। स्कोर रुका हुआ ओमकार जी राणे सर बतलाते हुए 36 रन स्कोर कार्ड पर। तीसरा और प्रगति पर। इस बार देखिए ऑन साइड ड्राइव किया, फील्डर है मिड ऑन की दिशा में, शानदार कैच। फिर से एक बार बैटर हर्षल भगत बैक टू द पवेलियन। 13 थैंक यू मास्टर। लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज मीरज घरत शानदार गेंदबाजी ऑन हैट्रिक गेंदबाजी करेंगे। न्यू बैटर मैदान पर विश्वास पाटिल। विश्वास पाटिल को बल्लेबाजी के प्राचलन किया है। वेदांत सर देखिए पहले 2 ओवर में 30 रन थे, उसके बाद मिराज घरत गेंदबाजी के लिए और थोड़ा सा रनों का ग्राफ, जिस तरह से शेयर बाजार डाउन होता है ना उसी तरह से यहाँ पर रनों का ग्राफ कम किया है। और हैट्रिक गेंदबाजी यहाँ पर अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ा सा बैकफुट पर आकर पंच करना चाहते थे। बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। आखिरी गेंद डॉट कराते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन 12 के औसत से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए टीम हमें दिखाई देती हुई एवेंजर्स आवास पुरस्कृत ध्रुवी एंड दृश्या इनके माध्यम से आयोजित की हुई ये टीम 3 ओवर की समाप्ति के बाद 36। 12 गेंदों का खेल शेष बाकी है। 2 ओवर में जरूर 30 रन थे, पर इस ओवर में छक्का जरूर यहां पर लगाया। उसके बाद शानदार गेंदबाजी मीरज घरत ने की। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार सामना करेंगे। प्रणव राणे स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे विश्वास पाटिल और चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज प्रणव। दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या। ओव्ही 11 आवास वर्सेस आपण पाहतोय श्रीशांश श्रीशा एंड रुद्रांश 11 साई आवास। और इस बार देखिए पहली गेंद लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग से मारेगा के बाद पहली गेंद के ऊपर प्रतिकार। बैटर है प्रणय राणे डीजे। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन। स्कोर कार्ड पर आते हुए 42 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल।
जबकि यहां पर पहली गेंद का सामना करते हुए बैटर प्रणय राणे ने छक्का लगाकर शुरुआत की है। गेंदबाज प्रणय के ऊपर किया है प्रतिकार, प्रणय टू प्रणय, पर इस बार प्रणय राणे का बल्ला हल्ला बोल करता हुआ इस मैच में दिखाई देता हुआ। 42 रन स्कोर कार्ड पर चौथा और प्रगति पर। अपने जोर की दूसरी गेंद फिर से एक बार हवा के साथ यहां पर छक्का लगाया बैटर प्रणय राणे, फिर से एक बार सफल हो गए। लॉन्ग लेग बॉर्डर लाइन के पार, गेंद 1 बाउंस 2 बाउंस सीमा पार, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौवा, स्कोर जा पहुंचा 46 रन, 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। मात्र यावेळेला प्रणय राणेचा प्रलय मैदानावरती दहशत निर्माण करतोय। प्रणय आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रणय राणेंसाठी। और इस बार जो अनुमान लगाया था वही लगाने का प्रयास, पर प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था आवास, पहुंच गए कि इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 47 रन। थोड़ा सा गेंदबाजी में चेंज यहां पर बदलाव दिखाई देता हुआ, जयेश को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है, बेबी ओवर यहां पर होता हुआ। तो फिर से एक बार जयेश गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। आहा, इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से प्लेसमेंट किया, गेंद को ढकेल दिया, शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में फील्डर थे। 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। सुरेश रैना जर्सी नंबर 48, स्ट्राइक पे बैटर फिर से एक बार विश्वास पाटिल सामना करेंगे। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके, चौथा और प्रगति पर है। 5 ओवर का होने वाला मैच, आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार। इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश से खेल दिया सीधे बल्ले से, ऑन ट्राई कॉर्नर की दिशा में फील्डर मीराज खरात फील्ड करेंगे। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा 49 रन 49। और इस बार देखिए नो किस्म की गेंद और उसके ऊपर गया है फटाफट का आम तो आम गुटलियों के दाम जिसे कहा जाएगा। 9+4 कुल मिलाकर
थँक्यू डीजे. उघडा डोले पानी चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट का मौका इस बार थोड़ा सा सफल होकर ऑफ स्टंप के काफी सफल हो गए थे बैटर. पर 1 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जब पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुड़े लेकर ओमकार राणे सर बतलाते हुए 55 रन स्कोर कार्ड पर. आज के दिन का पहला हाईएस्ट स्कोर था 67. और इस बार बड़ा स्ट्रोक ऑन ड्राइव फील्डर है और इस बार अच्छा कैच लपकते हुए विकेट का पतन. फिर से एक बार बड़ी मछली जाल में फांसते हुए डीजे. थैंक यू डीजे मास्टर. विश्वास पाटिल आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर. आशुतोष को मौका दिया है. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 55 रन. शानदार गेंदबाजी यहां पर. नाविन्य गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर लेकर आखिरी ओवर सामना करेंगे बैटर. फिर से एक बार प्रणय राणे. 55 रन स्कोर कार्ड पर 6 गेंदों का खेल शेष बाकी है. पहली ओवर निजी और टीम की ओर से आखिरी ओवर. इस बार देखिए स्विच हिट करने का प्रयास. लॉन्ग स्टॉप थर्ड मैन दिशा में गेंद बॉर्डर लाइन के पार आता हुआ. बल्लेबाज प्रणय राणे के बल्ले से शानदार चौकार. डीजे. थैंक यू डीजे मास्टर. एफएच लाइव के सर्वे सर्वा चिन्मय जी भाईदे साहब यहां पर तशरीफ लाते हैं. उनका भी तहे दिल से स्वागत है. आवाज प्रीमियर लीग 2025. ओहो फिर से एक बार रूम लाकर खेलना चाहते थे. इस बार डॉट कराते हुए शानदार गेंदबाजी. स्कोर रुका हुआ 59. 59 रन. 4 गेंदें शेष है. यह स्कोर खड़ा करने में क्या कामयाब हो गए. पहले बल्लेबाजी करते हुए नागेश्वर आवास ने पहले मैच में 67 रन बनाए. आज की इनिंग का पहला हाईएस्ट नागेश्वर आवास का उसको रिकॉर्ड मोड़ा जाएगा. पर इस बार देखिए सफल हो गए थे. फिर से एक बार बल्लेबाज को चकमा देते हुए गेंदबाज नाविन्य अपने नाम की तरह नाविन्य गिरी यहां पर दिखलाते हुए पहली गेंद पर चौवा. दूसरी डॉट. तीसरी गेंद भी डॉट कराते हुए 59 रन स्कोर कार्ड पर. बचे हुए 3 गेंद शेष है. प्रणय राणे जिन्होंने छक्के चौके के साथ अपने पारी को संभाला है पर स्लॉग ओवर में थोड़ा सा यहां पर संघर्ष करते हुए दिखाई दे रहे हैं. ओहो इस बार देखिए लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के करीब बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार सफल हो गए. गेंद गई सीमा पार. 13 का फुल 17 की माला. झुकेगा नहीं साला. ठोक दे डीजे वाला. थैंक यू डीजे मास्टर. इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 65 रन. 65. एक अच्छी बल्लेबाजी यहां पर प्रणय राणे के बल्ले से. यह शानदार छक्का. हाईएस्ट स्कोर खड़ा करना है तो अभी बड़े स्ट्रोक लगाने हैं प्रणय राणे को. ध्रुवीय और त्रिशा पुरस्कृत हम देख रहे हैं एवेंजर्स आवास. इस बार बड़ा स्ट्रोक लगाया. फील्डर वहां पर है. फील्ड करेंगे थ्रो करेंगे. तब तक दोनों बल्लेबाजों के पास मौका था. 2 रन आसानी से मुकम्मल. 67 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पहले नागेश्वर आवास टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 67 रन बनाए थे. क्या इस टारगेट को पार करने में कामयाब होगी ध्रुवी और त्रिशा पुरस्कृत एवेंजर आवास. और इस बार बड़ा स्ट्रोक. गेंद हवा में. फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच. विकेट का पतन. 67 रन और 68 रनों का टारगेट सेट किया है अथर्वई लेवल आवास टीम के सामने. यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में रायगढ़ का बुलंद आवाज मल्याण गांव से बिलोंग करने वाले वेदांत जी कंटक सर के पास. धन्यवाद.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आवाज या दोन संघांच्या दरम्यान त्रिशांत रुद्रांश 11 साई आवाज आणि ओवी 11 आवाज. श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवाज विपक्ष ओवी 11 आवाज. मी विनंती करतो अनंतजी कवळे यांना की आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. बोथ कॅप्टन्स आर रेडी फॉर द टॉस. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच ओवी 11 आवाज संघाचे कॅप्टन देखील आहेत. श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवाजचे देखील कॅप्टन आहेत. कवळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. कोण बोलतंय? ओवी 11 आवाज संघ मागणार आहे. बघूया काय मागितलं जात आहे. हेड मागितला गेलाय अँड इट्स टेल. इथे मात्र श्रीशा अँड रुद्रांश 11 आवाज संघ साई आवाज संघ नाणेफेक जिंकलाय. काय घेणार? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण करणार म्हणजे समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न करणार? कारण आत्ताच्या 2 मॅची बघतोय तर धावा खूप होत आहेत, तर आम्ही 55-60 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू, कारण आमची बॅटिंग लाईनअप आहे तेवढी. तत्पूर्वी बॅट्समन चला. बॅट्समन 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आपण ओवी 11च्या कॅप्टनकडे येणार आहोत. दादा काय वाटतंय किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60-65 धावा. आता बघितलं दोनही सामन्यांमध्ये 67 धावा आहेत. म्हणजे जर पाहिलं तर एक आपल्याला ॲव्हरेज स्कोअर तर मिळाला की 67 किंवा 65 ते 70 मध्ये धावा होत आहेत. असं असताना 60-65 मारणारे तुमच्याकडे कोणते बॅट्समन आहेत? बॅट्समन तर खूप आहेत. प्रबोध आहे, मंदार आहे, सोना आहे, अक्षय आहे, सूरज आहे. निश्चित रूपानं खूप खूप शुभेच्छा दोनही संघांना. ओवीला देखील खूप खूप शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर इज श्रीशा अँड रुद्रांश 11 साई आवास वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुन्हा एकदा घेऊन जातोय या ठिकाणी सामन्याकडे. चालू असलेला सामना निश्चित रूपानं आपण जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच तत्पूर्वी भाईजान जिंकण्यासाठी 68 धावांचं लक्ष्य आहे आणि असं असताना 68 धावा कशा प्रकारे चेस केल्या जाणार हे सांगण्यासाठी मी तुमच्यासोबत जोडलो गेलेलो आहे.
सामना चालू करायचा आहे. चला तर सामना चालू करणार आहोत. या ठिकाणी आपण सुरुवातीला सलामीचे फलंदाज एस इट इज हार्ड हिटर मीरज घरत ऑन स्ट्राईक नो स्ट्राईक एंडवर गौरव, गोलंदाजी मार्कवर प्रणय पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होईल आणि या ठिकाणी पहिला चेंडू घेऊन 68 धावांचा पाठलाग केला जातोय. मीरज घरत इनसाइड आउट, पहिला चेंडू डीप कव्हर, सीमा रेष पार, खणखणीत. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर मीरज घरतचं आपण आक्रमण पाहिलं. जर्सी नंबर 8 मीरज घरत या ठिकाणी पहिल्या चेंडूला इनसाइड आउट अप्रतिमरित्या पाठवून देतोय. डीप कव्हर, सीमा रेष पार, 4 धावांसाठी खणखणीत चौकार. आमचे मित्र भाईजान इम्रान बुखारी, विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुढचा चेंडू घेऊन प्रणय पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय. पुढचा चेंडू मीरज साठी, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. या ठिकाणी मात्र फॉर्मलिंग झालं, तू मय झालं, निर्धाव चेंडू आला. काहीतरी क्षेत्ररक्षणात देखील गडबड पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना, अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा. या ठिकाणी 4 धावा धावफलकावर आहेत. 68 धावांचं आव्हान आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मीरज साठी गोलंदाज सज्ज. मीरज घरत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय. धावफलकावर जर आपण पाहिलं तर 5वी धाव या ठिकाणी नोंदविली गेलेली पाहायला मिळते. ओव्ही 11 आवास विपक्ष श्रीशा 11, श्रीशा अँड अथर्व 11, साई आवाज. असा सामना याच्यानंतर रंगणार आहे. तत्पूर्वी चालू सामन्यामध्ये गौरव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच फलंदाजी करणारा अथर्व 11 आवाज संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ, 3 चेंडू 5 धावा धावफलकावर आणि पहिला गडी बाद झालाय तो म्हणजेच अथर्व 11 आवाज संघाचा. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक कोण येतोय? परेश. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक परेश खैरे, जर्सी नंबर 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भाईजान असले की भाईजान, 1 नंबर कोणाचा 2 नंबर कोणाचा, प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं जातं. 1 नंबर दोनही क्लासिक फलंदाज ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला खेळताना दिसले 2 वेगवेगळ्या देशांसाठी, त्याचा 1 नंबर आपण पाहिला. IPL मध्ये दोघे एका संघासाठी खेळले होते. एक म्हणजे भारताचा KL राहुल, दुसरा म्हणजे जर पाहिलं तर साऊथ आफ्रिकेचा हाशिम आमला. दोघांच्याही माध्यमातून जर्सी नंबर 1 वापरला जायचा. पण इथं मात्र परेश खैरे काय करतोय? पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झाला. मीरज घरत या ठिकाणी स्ट्राईकवर आला. चांगला प्रयत्न होता, कारण इथे मीरजला आपण रनआउटच्या स्वरूपात जर बाद करू शकला असतात तर कदाचित 50% सामना अजून आपण खिचात टाकला असतात ॲव्हेंजर्स आवाज संघ. आणि या गोष्टीची जाणीव घेऊन या ठिकाणी जर पाहिलं तर प्रणयच्या माध्यमातून हा थ्रो केला गेला. थ्रो लागला नाही, 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 6 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू प्रणयचा अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळलंय आणि असं असताना अंतिम चेंडू घेऊन प्रणय कशा प्रकारची गोलंदाजी करणार? राईट ऑफ ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू सामना करेल मीरज घरत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्याच्यानंतरचा हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय अँड हार्ड हिटर मीरज घरत बॅक टू द पॅव्हिलियन. परेश प्रणय या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या संघाला आणखी एक ब्रेक थ्रू येतोय. कमॉन डीजे.
संतोष पाटील सँटो 19-19 असतात ना, नंबर देखील लकी असतात. परवा रोह्यामध्ये होतो तिथे मजगाव संघ खेळत होता. तिथं प्रत्येकाचा नंबर कसा होता, 47-2, 55-5 असे नंबर होते. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाचा नंबर असतो. काही सेवक सारखे असतात ज्यांना जर्सीवर नंबर आवडत नसतो. काही जणांचं असतं ना की हा नंबर आपल्यासाठी लकी आहे आणि त्याच्यामुळे तो नंबर असतो. ओवीचा काय नंबर आहे? ओवीचा नंबर नाही आहे. सेवा आहेस ना तू? नंबर नाही आहे तिचा. हो, हार्ड हिटर शेफाली वर्मा. या ठिकाणी 4 चेंडू, किती चेंडू फेकले? 3 चेंडू फेकले गेलेत. धावफलकावर जर पाहिलं तर 20 धावा आहेत. अजूनही 48 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संतोष काय करतोय पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रणय. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. या ठिकाणी कसा प्रयत्न होणार? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला डीप क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं गॅदर पाहायला मिळालं. संघाचं नाव काय आहे? ॲव्हेंजर्स. आणि ॲव्हेंजर्स कशा प्रकारची कामगिरी करतात? अगदी उड्या मारतायत, पडतायत, झडतायत, परंतु चेंडू काही सोडत नाहीयेत. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. यावेळी देखील इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, पंचांचा या ठिकाणी इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चेंडू वाईड असेल, चेंडू स्वैर असेल. धावसंख्येत 1 धावेची भर. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 22 धावा, 46 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर जर आपण पाहिलं 24 धावा आहेत. षटकाची 1 चेंडू बाकी आहे. अंतिमतः 1 चेंडू अजूनही षटकाचा बाकी आहे. आणि असं असताना 44 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू आणि 44 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील? यावेळी मोठा फटका आलाय चेंडूला. नक्कीच जर पाहिलं एका क्षणाला वाटलं होतं सीमापार पाठवला जाईल, परंतु अंतिमतः मात्र चेंडू अडकला, चेंडू फसला. चेंडूला मात्र लॉंग ऑन रिजनला टिपलं गेलं आणि 3 षटकांची सांघिक खेळ झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 24 धावा आल्या. कमॉन डीजे. बारा चेंडू आणि 44 धावांची गरज. 22 धावा प्रति षटक या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करून नागेश्वर आवाज संघ विजयी झाला. निश्चित रूपानं CI11 आवाज संघाला पराभव पत्करावा लागला, पण तो सामना आपण अतितटीचा पाहिला होता. हा सामना देखील अतितटीचा होऊ शकतो. फक्त त्याच्यावर जर पाहिलं तर डेडिकेशननं क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. या ठिकाणी या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलं गेलंय. त्या ठिकाणी 1 धाव धावून पूर्ण केली जाते 1 धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 25 धावा आहेत. 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. एव्हरी बॉल, प्रत्येक चेंडू हा चौकारासाठी पाठवावा लागेल. पुढचा चेंडू. यावेळी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. निर्धाव चेंडू. पंचांकडे दाद. पंच नाराज नाही आहेत. पंच अप्रतिम गोलंदाजीला दाद देत आहेत. 10 चेंडू 43 धावांची गरज. शुभमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू. यावेळी इनसाइड आउट. फटका फसलाय. झेल खाली. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज. आणखी एक फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. नवीन बॅटर प्रणय आहे का? प्रणय राहुल. सामना फसलाय ना दादा आता. 9 चेंडू 43 धावा. चेसेबल आहेत, चेसेबल नक्कीच आहेत, पण हातात विकेट आहेत का? काढणार कोण हा प्रश्न आहे. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. ऑफस्टिकला पकडून अगदी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो शुभम. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम या ठिकाणी सज्ज होईल. यावेळी मात्र पंच नाराज आहेत. यावेळी मात्र एक धाव देईल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं 26 रन स्कोरबोर्ड पर 26 धावा. 42 धावांची गरज. 42 रन्स रिक्वायर्ड इन 8 डिलिव्हरीज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. 7 चेंडू 42 धावा. प्रत्येक चेंडूवर इक्वेशन का असेल तर षटकारच मारायचा आहे. मारला जाऊ शकतो का? येस, इट्स पॉसिबल. पॉसिबल कसं होईल? फलंदाजाकडे क्षमता आहे का? नक्कीच आहे. या प्रकारचा फटका आणि अजून असे 6 मारायचे आहेत. 6 चेंडू 36 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल ती म्हणजेच अथर्व 11 आवाज संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 6 चेंडू 36 धावांची गरज. क्या होगा? 6 गेंदे 36 रन. 6 गेंदे 6 छक्के. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश कवळे. सर्वेश कवळेचा भाऊ जयेश कवळे. पण आधी कोण येतं? सर्वेश येतो की जयेश येतो? आधी जयेश येतो. मग जयेश कवळेचा भाऊ सर्वेश कवळे असं येईल. पण सर्वेश कवळे आपल्याला पाहिलं तर स्कोररला आहेत, स्कोरिंगला बसलेले आहेत. त्यांचे बंधू जयेश कवळे आहेत. चांगली गोलंदाजी टाकली तर नक्की बक्षीस देखील लावलं जाईल. पण फलंदाजानं तर चांगली फलंदाजी करून या धावा चेस केल्या तर निश्चित रूपानं त्याचं देखील कौतुक होईल. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू. एक चांगला चेंडू टाकायचा होता. सामना खिच्यात घालायचा होता. ॲव्हेंजर्स फ्लाय करतायत. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते ॲव्हेंजर्स आवाज संघाच्या माध्यमातून. सुजित वाकडे यांना विनंती असेल आपण यायचं आहे. सुजितजी वाकडे या ठिकाणी रनआउटची संधी होती, निश्चितच चुकली. मिरज आता आत्मपरीक्षण करावं लागेल ना की आपलं काय चुकलं. आपण गोलंदाजीमध्ये कुठं कमी पडलो. आपल्याकडं फलंदाजी चांगली होती, आपल्याकडं गोलंदाज चांगले होते, पण आपण काही निर्णय आपले चुकले. त्याच्यामुळे आपल्याला जर पाहिलं तर या सामन्यामध्ये या परिस्थितीमध्ये यायला लागलेलं आहे. हां, सुजित वाकडे तुमची टीम तुमची वाट बघते. आपण यायचं आहे. यावेळी चांगला फटका आलाय. आसमानी फटका आलाय. चेंडू सुरूच्या बनामध्ये जातोय. पर अब क्या होगा जब चिडिया चुग गई खेत. 29 धावांची गरज. येणारे चेंडू 3 असतील का मांडीचे? थँक्यू डीजे. आमचे मित्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पुण्यामध्ये गाजलेत, साताऱ्यामध्ये गाजलेत, नगरमध्ये गाजलेत, शिर्डीमध्ये गाजलेत, रायगडमध्ये तर गाजता येतात, मुंबईमध्ये गाजतायत. असे भाईजान या ठिकाणी लंच ब्रेक नंतर आमच्याशी जोडले गेले आहेत. वाईट चेंडू. 1 धाव येते. 28 धावांची गरज. सुडकोली गावानं भरपूर भाईजान प्रेम दिलं ना. भाईजानवर गाणं पण आहे, तुम्ही युट्यूबला जाऊन पाहू शकता. लावतील डीजे मास्टरला देऊन ठेवा. भाईजान नक्की लावतील. आहे ना. 3 चेंडू 28 धावांची गरज. पुढचा चेंडू. या ठिकाणी चांगला फटका आलाय. ओ हो, चौकार आलाय. 2 चेंडू 24 धावांची गरज. 2 चेंडू 24 धावांची गरज.
2 चेंडू 24 धावांची गरज. बघा ना भाईजान, काय सामना या ठिकाणी आलाय. अप्रतिम क्रिकेट खेळलं गेले. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. जयेश आहे गोलंदाजी मार्कवर. हा मात्र चेंडू वाईट टाकलाय. हा चेंडू स्वैर टाकलाय. सामना थोडासा लांबवलाय जयेशनं. एखादं चांगलं भावानं बक्षीस लावलंय जयेशला, पण बक्षीस मिळवण्यासारखी कामगिरी काय अजून जयेशने केलेली नाहीये. गडबडतोय. बोल्ड उडवला तर भावाकडून 500 रुपये. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बोल्ड नाही आहे, पण कॅच घेतली. फलंदाज बाद झाला. 1 चेंडू 23 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण बोलू शकतो की त्याला सांगा खेळायला 1 बॉल वाचवण्यासाठी, पण प्रत्येकाची इच्छा असते ना की एकतरी बॉल मिळावा खेळायला. असं आहे. मितेश आलाय आता. मितेश काय करतो? मितेशनं या चेंडूवर षटकार मारला. सामना जिंकणार नाही आहे, पण मितेशचं मनाचं समाधान होईल की बाबा मी जाऊन षटकार मारला. मग पुढच्या इनिंग मध्ये जेव्हा मिरज घरत विचार करेल बॅटिंगला कोणाला पाठवायचं, का कॅप्टन विचार करेल बॅटिंगला कोणाला पाठवायचं, तेव्हा मात्र तो विचार करेल की मितेश लेफ्टी आहे, चांगला फटका मागच्या मॅच मध्ये मारलेला आहे, त्याला पाठवता येईल. अंतिम चेंडू 23 धावांची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अंतिम चेंडू 22 धावांची गरज. बहुत बड़ा ओव्हर है भाईजान. पुढचा चेंडू. यावेळी इनसाइड आउट. बघा काय नजाकत न भरलेला फटका मारला या ठिकाणी. सामना संपलाय. सामन्यामध्ये विजयी झालाय एव्हेंजर्स आवाज संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे हार्दिक हार्दिक आभार. सामन्याचा सामनावीर जर आपण पाहिलं तर निश्चित रूपानं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अप्रतिम खेळाडू